परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी। मोदींनी देशात आणि महाराष्ट्रात अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी घोषणा केल्या, पण ग्राउंडवर मात्र त्या पूर्ण केल्या नाहीत। तसेच 400 पार घोषणा देखील ग्राउंडवर पूर्ण करू शकले नाहीत। हे आत्ताच्या आलेल्या निकालाने दिसते। बारामतीत देखील शरद पवारांच्या वयावरून बोलणारे आणि नरेंद्र मोदींची वाहवा करणारे अजित पवार यांना स्वतःच्या पत्नीला देखील निवडून आणता आले नाही। आणि हे सत्य अजितदादांना पचवता येणार नाही असे म्हटले तर वावगे राहणार नाही। आता परत मोदींना पंतप्रधान बनण्यासाठी किंवा बहुमतासाठी फोडाफोडी, धमकावणे, ईडी, सीबीआय वापरून रडीचा खेळ खेळावा लागणार असेच काहीसे चित्र दिसत आहे। विकास कामे, लोकांचे भले, आई व बाबांचे हात मजबूत केल्यावरही लोकांनी मोदींना का नाकारले? टीव्हीवरील मोदींच्या गॅरंटी खोट्या होत्या, लोकांना न पटणाऱ्या होत्या। हे सांगणारे ग्राउंडवरील मतमोजणी नंतरचे बोलके चित्र पुरेसे आहे। आपल्याला काय वाटते? कमेंट करून नक्की सांगणे। नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी मुंबईत सभा घेऊन देखील मागच्या एवढ्या जागा ते राखू शकले नाहीत। 400 पार तुम्ही म्हणताय, ते पण आम्हाला गृहीत धरून, पण आम्ही ते होऊच देणार नाही। हा मतदारांनी घेतलेला निर्णय नेहमी गर्वाचे घर खाली असते हेच दाखवणारा आहे। मित्र मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा।